नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि ह्या व्हिडिओद्वारा मी काउन्सिलिंग करून तुम्हाला इतकंच माझा उद्देश आहे की तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग मिळालं पाहिजे. तुम्हाला लैंगिक आजाराबद्दल सगळी माहिती मिळाली पाहिजे. तुम्हाला तुमच्या जेनायटल पार्ट बद्दल ॲनाटॉमी, फिजिओलॉजी हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे की कुठं आपलं सिमेंट प्रोडक्शन होतं, कुठं साचतं, कुठं काय होतं, लेडीजचे गुप्तांग कसे असतात, पुरुषांचे कसे असतात, हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे मी चांगले थोडक्यात तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला नेहमी तुमच्या समोर तसे तरी ठेवत असतो. जर खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तरच तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझे रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचतील आणि काही ना काही तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये तुम्हाला ते मदतच करतील इतकं नक्की सांगतो. कारण की असे तर आपण अवाजवी भरपूर व्हिडिओ बघतो, काही जोकचे बघतो, काही सिरीज बघतो, काही वेब सिरीज बघतो, पण ते न बघता किंवा त्यांना थोडा वेळ कमी देऊन जर तुम्हाला तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये जे तुम्हाला बेनिफिट करतात ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलं तर त्याच्यासाठी मला खूप आनंद होईल. तर मित्रांनो, असाच आजचा आपला विषय आहे की ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये लैंगिक समस्या असतात त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये पाहू शकतात. पण पुरुष कुठं ओपन होतो, कुठं ओपन डिस्कशन करतो, पण स्त्रिया तर अजिबात करत नाहीत. कारण की ना त्यांच्या मैत्रिणीला बरोबर डिस्कस करतात, नाही त्यांच्या फॅमिली डॉक्टर बरोबर डिस्कशन करू शकत. कुठेही डिस्कशन न करता आपल्या मनातल्या मनात आपल्या आजार ठेवून ते जगत असतात आणि हे इथं चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा स्वप्नदोष किंवा मास्टरबेशन असे आजार असतात, त्याचप्रमाणे स्त्रियांना पण जसं योनिमार्गाचा कोरडेपणा येणे किंवा पीसीओडी होणे किंवा ओटी पोटामध्ये दुखणे किंवा व्हाईट डिस्चार्ज जाणे किंवा काम इच्छा कमी होणे असे बरेच लैंगिक आजार स्त्रियांना पण असतात. पण जर स्त्रियांनी पण ॲज अ कपल काउन्सिलिंग जेव्हा आपल्या मिस्टरला घेऊन माझ्या क्लिनिकला आले आणि पूर्ण ओपन डिस्कशन केलं तर तुमच्या प्रॉब्लेम ज्या असतात त्या लेडीजच्या प्रॉब्लेममुळे इकडे पुरुषांना पण समस्या होऊ शकतात हे लोकांना कल्पनाच नाहीये. कारण की जर स्त्रियांचा सहभाग जर कमी असेल, त्याची काम इच्छा कमी असेल किंवा ड्राय वजन असेल तर कुठं पुरुष पण कमी पडतो आणि पुरुषांना वाटतं की आपल्या पत्नीमध्ये लैंगिक समस्या नसून आपल्यामध्येच लैंगिक समस्या आहेत आणि ते म्हणून ते माझ्याकडे येतात. तर असं न करता जर स्त्रियांमध्ये काही आजार असतील, स्त्रियांमध्ये काही ब्रेस्ट प्रॉब्लेम असतील किंवा योनिमार्गाचे प्रॉब्लेम असतील किंवा काही असतील तरी तुम्ही ॲज अ कपल माझ्या क्लिनिकला या. मी प्रॉपर काउन्सिलिंग करून, प्रॉपर एक्झामिनेशन करून, प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो. थँक्यू मित्रांनो.